नमस्कार, मी ॲडव्होकेट हर्षदा झगडे. स्वागत आहे तुमचं आपल्या कायदा आणि हक्क या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत नक्की कायदा म्हणजे काय आणि त्याचे प्रकार किती, आणि सर्वसामान्य नागरिकांनी तो समजून घेणे का गरजेचे आहे. तर आपण सुरुवातीला कायदा म्हणजे काय हे समजून घेऊ. कायदा म्हणजे समाजामध्ये शांतता, सुव्यवस्था आणि शिस्त टिकवून ठेवण्यासाठी संविधानाने बनवलेले नियम आहेत. आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला अनेक महत्त्वाचे हक्क दिलेले आहेत. प्रत्येकाच्या अधिकारांचे रक्षण करणे आणि कोणावरही अन्याय होऊ न देणे हेच कायद्याचे मुख्य काम आहे. लक्षात ठेवा, कायदा म्हणजे आपल्याला घाबरवण्यासाठी नसतो, तर तो आपल्या संरक्षणासाठी आणि हक्कासाठी असतो. हे सर्वांनी समजून घेणे गरजेचे आहे. आपल्या देशामध्ये कायद्याचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. एक दिवाणी कायदा म्हणजे सिव्हिल लॉ आणि 2 फौजदारी कायदा म्हणजेच क्रिमिनल लॉ. दिवाणी कायद्यामध्ये कोणते कोणते विषय येतात ते आपण प्रामुख्याने पाहू. दिवाणी कायद्यामध्ये प्रामुख्याने आपल्या दैनंदिन जीवनातील आणि पैशाच्या व्यवहारातील गोष्टी येतात, जसे की कौटुंबिक वाद. यामध्ये घटस्फोट, पोटगी, मुलांचा ताबा आणि दत्तक विधान यासारखे विषय येतात. तसेच मालमत्ता वाद. यामध्ये जमीन, घर, मालमत्तेची मालकी, भाडे करार आणि खरेदी विक्री याबद्दलचे वाद येतात. तसेच करारभंग. यामध्ये व्यवसायातील करार न पाळणे, दिलेली कर्जे किंवा पैशाची फसवणूक करणे याबद्दलचे वाद येतात. तसेच नुकसान भरपाई. अपघातामुळे झालेले आर्थिक नुकसान किंवा मानहानी या सर्व संबंधीचे वाद या कायद्यामध्ये येतात. या सर्व गोष्टींचे उल्लंघन झाल्यास भरपाई मिळवून देण्याचे काम दिवाणी कायदा करतो. आता आपण फौजदारी कायद्यामध्ये कोणते कोणते विषय येतात ते पाहू. यामध्ये खून, चोरी, दरोडा, मारहाण आणि महिलांवरील अत्याचार यासारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद होते. गुन्हेगाराला अटक करण्याची प्रक्रिया, पोलिसांचा तपास आणि त्यांना दिल्या जाणाऱ्या कडक शिक्षेची तरतूद या फौजदारी कायद्यामध्ये असते. भारतीय संविधानात सध्या 448 कलमे असून ती 25 भागांमध्ये आणि 12 अनुसूचीमध्ये विभागलेली आहेत. 26 जानेवारी 1950 रोजी जेव्हा संविधान लागू झाले तेव्हा मूळ संविधानात 395 कलमे आणि 22 भागात विभागलेली होती. वेळोवेळी झालेल्या घटना दुरुस्तीमुळे कलमांची संख्या आता 448 झाली आहे. कायद्याचे वेगवेगळे भाग म्हणजे कंपनी लॉ, इंटरनॅशनल लॉ, कॉन्स्टिट्यूशनल लॉ, लँड लॉ असे कायद्याचे वेगवेगळे भाग आहेत. ते वेगवेगळ्या प्रकरणात कायदा विभागलेला आहे, ते आपण नंतर पाहू. आता आपण समाजाने कायदा समजून घेणे का गरजेचे आहे ते पाहू. आपल्या हक्काचे संरक्षण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समानतेचा हक्क, कामगार कायदे आणि ग्राहक संरक्षण कायदे या सर्वांची माहिती असणे ही आज काळाची गरज आहे. मालमत्ता खरेदी करताना, व्यवसाय सुरू करताना, करार करताना किंवा नोकरीच्या अटी शर्ती समजून घेताना अशा दररोजच्या गोष्टींमध्ये कायदे आपल्याला योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करतात. यासाठी कायद्याची माहिती असणे प्रत्येक नागरिकाला असणे गरजेचे आहे. कोर्टाच्या पायऱ्या न चढता घरात बसूनच तुम्हाला कायदेशीर हक्क सोप्या मराठी भाषेत समजावून सांगणे हाच या चॅनलचा मुख्य उद्देश आहे. तुम्हालाही तुमचे हक्क जाणून घ्यायचे असतील तर आजच आपल्या कायदा आणि हक्क या चॅनलला फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. स्वतःचे हक्क जाणा आणि खंबीर व्हा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.